परत येतो की नाही बघा. धन्य असतो. तिथं मी आहेच. फक्त मला कळू दे कुणी कुणाला खरं सांगितलंय. नीलिमा, स्वानंदी की निरंजन? मला ना आता माझीच दया यायला लागली. खर तर माझ्याशी लग्न व्हायची तुझी लायकीच नव्हती. आमच्या दोन्ही थोरल्या बंधुराजांना तुझं सोज्वळ रूप दिसलं आणि त्या सगळ्यांनी मिळून मग बांधली तुला माझ्या गळ्यात. फुटले का तुम्हाला पंख? फुटले? काळजी करू नकोस. त्या मुलांसारखी बॅग भरायला घेणार नाहीये मी. नशीब एवढी तरी अक्कल आहे. त्या मुलांचा बाप आहे मी. बॅग आधीच भरून ठेवली. तुम्ही पण? हो. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत या क्षणी माझी साथ सोडून द्यायला? हा क्षण माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळेच आलाय ललिता. किती वेळा सांगितलं तुला नको करूस कटकारस्थान, थांबव तुझे नसते उद्योग, पण नाही ऐकलंस. त्यामुळे आलंय सगळं तुझ्या समोर. हो का? हो, हे सगळं मी एकटीच करत होते का? हे जे काही केलं ना ते आपण एकत्रपणे केलंय. घर विकलं, गाडी विकली, शेअर्स विकले, दागिने विकले. या आलेल्या पैशातनं तुम्ही नाही का मजा मारली? चोरांच्या घरचे लोक मजा मारतातच, पण शिक्षा त्यांना नाही मिळत, शिक्षा चोरालाच मिळते. नाही, इंद्रनील आणि निरंजनचं मी समजू शकते. त्यांना खरंच धक्का बसला असेल. पण तुम्ही जो काही सभ्यपणाचा आव आणताय ना, त्याचा तर हक्कही नाहीये तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतो, मी केल्या, मी लांड्या लबाड्या केल्या, पण हाताला काम मिळत नव्हतं म्हणून केल्या. पोटासाठी आणि पोटापुरत्याच केल्या, पण तू हौस म्हणून केल्यास. तुम्ही ना माझ्या इतकेच दोषी आहात. ललिता, माणसाला कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. मला कळलंय आणि तुला कधीच कळणार नाही, म्हणून तू एकटी पडलीस. या ललिताला कुणाचीही गरज नाहीये. जा, तुम्ही निघा, जा. आला या. नील ये बघा. नीलिमा ये. निरंजन, अरे असे काय तोंड पाडून उभे आहात? या ना, तुमचंच घर आहे. या. बस बस निरंजन. आजपर्यंत मानाने आलो या घरात आम्ही. आज मान खाली घालून आलोय, तरी तुम्ही इतका मान देताय. काहीतरी काय बोलतोयस नील? तू, नीलिमा, निरंजन सगळे आम्हाला स्वानंदी सारखेच आहेत. आणि हे बघ नील, आता मागचं काही आठवायचं नाही. सगळं मनातलं काढून टाक बघू. हो, मला बोलायचंच आहे, कारण मी जर आज बोललो नाही तर मी नजर वर करून कधी बघू शकणार नाही. जे काय झालं ते माझ्या ललिता जागीरदारांच्यामुळे झालंय. असं नाही बोलायचं. अरे, मुलं चुकली तर आई आपल्याला सांभाळून घेते ना. मग आई चुकली तर मुलांनी नको का सांभाळून घ्यायला? आणि आईच म्हणायचं बरं का. माझ्या स्वानंदीचा नवरा आहेस तू. तिला नाही आवडणार ललिता जागीरदार म्हटलेलं. या संस्कारांची कधी कदर केली नाही माझ्या आईबाबांनी. आमच्या घरात स्वानंदीला कायम त्रासच सहन करावा लागला, टोमणे खावे लागले.
प्रसंगी मीही ओरडलो तिच्यावर. माफ करा मला, आता आठवलं तरी मेल्याहून मेल्यासारखं होतं. पण प्रश्न पडलाय की देव असं का करतो? ही इतकी चांगली आणि माझी आई. नील, अरे ज्या घरामध्ये असमाधान रखरखाट असतो ना, तिथंच देव सावली पाठवतो. हे बघ, असं वाईट वाटून नाही घ्यायचं. चांगले दिवस जसे राहत नाहीत ना, तसे वाईट दिवस सुद्धा नाही राहत, जातील ते. आपण एक मात्र नक्की की हे सगळं जर मला आधी कळलं असतं ना, तर मी हिला इतका त्रास नसता सहन करू दिला. हे बघा, आता तुम्ही कोणीही कसलाही विचार करू नका. रात्र झाली ना की मन सुद्धा झाकोळलं जातं. आपण उद्या सकाळी बोलू. आणि हे जे काही झालं ना, त्यात तुमचा कोणाचाच दोष नाहीये. आमचा तुमच्या कोणावरही राग नाहीये. अनिता, यांचं सामान मुलींच्या खोलीत ठेव आणि झोपण्याच्या वेळी तिथेच ठेव. हो, मी बघते. आणि अंजली, हो, मी कुकर लावते पटकन आमटी भाताचा. हा? आई, आम्ही खाऊन आलो. हे बघ निरंजन, माझे केस उन्हाने नाही पांढरे झाले. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात काय कालवाकालव सुरू आहे हे कळतं मला. पोटात 2 घास गेले ना की जरा शांत झोप तरी लागेल. जाग उठ. हो, आल्या. निरंजन, नीलिमा, नाही. हॅलो. नाही का? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. हा, हॅलो सुरेश, अरे माधव बोलतोय. नाही नाही, अरे डिस्टर्बन्स येतोय, जरा तू रेंज मध्ये ये ना. प्रवासात आहेस? अच्छा, कोल्हापूरला चाललायस नवरात्रीसाठी? ठीक आहे ठीक आहे. नाही नाही, काम नव्हतं, आल्यावर भेटू आपण. हा ठीक आहे. दोष आहे, तिला काहीच फरक पडत नाही. नाही आत्या, तसं नाहीये. कालची रात्र त्यांना जवळ गेली अशी. ती ललित आहे. स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कुणाच्याही दारात माफी मागायला पाऊल ठेवणार नाही ती बाई. बरोबर आहे तुमचं बच्ची मावशी.